ठरलं तर मग या मालिकेचा म्हणजेच 25 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. आज अर्जुनने ना 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा कायमचा निकाल लावला आहे. नागराजाला शिक्षा झाली आहे. हा नागराज आपल्या भावाच्या जीवावर उड्या मारत होता ना प्रॉपर्टीसाठी. आज नागराज सगळ्यांसमोर ओपन झालाय प्रेक्षकांना. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सायली खरी तन्वी आहे हा प्रश्न कधी उघडणार आहे ते आपल्याला लवकरच कळणार आहे. आजच्या एपिसोड ना पूर्णपणे बघत राहा. जेव्हा खरंच सॉलिड एपिसोड असतो ना तेव्हा प्रेक्षकांनो मी तुम्हाला सांगते की खरंच जबरदस्त भाग आहे. बघत राहा प्रेक्षकांनो. ठरलं तर मग अर्जुनने महिपतला कसा बोलता केला हे तुम्हाला सुरुवातीच्या भागेत सांगितलंय. अर्जुन महिपतला म्हणतो, बोला महिपत शिकरे बोला, तुम्हाला कोणी सुपारी दिली होती या अपघाताची. महिपत काहीच बोलायला तयार नसतो आणि नागराजाच्या वकील मध्ये आर्ग्युमेंट करत असतो. महिपतला सारखं अर्जुनने दिलेल्या डीलची आठवण होत असते. प्रिया पण फुल कॉन्फिडन्स मध्ये असते की महिपत काहीच त्यांचं तोंड उघडणार नाही. नागराजाचा वकील म्हणत असतो, मागच्या साक्षीदारांचा तेच काय प्रश्न विचारताय. ऍडव्होकेट सुभेदार पहिल्यांदाच केस लढताय, असं का वागताय. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड आरोपींना त्यांचा गुन्हा कबूल केलाय, पण तो गुन्हा त्याने का कबूल केलाय. अर्जुन कोंटेल त्यांच्या सांगितलंय त्यांना महिपत शिकरे रविराज किल्लेदार यांना ओळखत सुद्धा नव्हते. मग महिपत शिकरे यांनी रविराज किल्लेदारांचा अपघात का घडवून आणलाय. बोला महिपत शिकरे, का केला तुम्ही तो अपघात. का नागराज आता महिपतकडे बघत असतो. नागराजालाही वाटत असतं की महिपत काही तोंड उघडायला तयार नाही. शेवटी अर्जुन म्हणतो, ठीक आहे महिपत शिकरे, तुम्हाला जर काही बोलायचं नसेल ना तर मला ना आता कोर्टासमोर पुढचा पुरावा सादर करावाच लागेल. अर्जुन जज समोर येऊन म्हणतो, मिलॉर्ड मला आता कोर्टासमोर ना काही फोटोज दाखवायची परवानगी देता का. या अर्जुन आता ना चैतन्याकडे जातो बर का. आता चैतन्याला पण काहीच माहित नसतं कसले फोटोज काय फोटोज. चैतन्य जवळ गेले कुठले तरी फोटोज आहेत आणि वेगळ्याच कुठल्या केस. अर्जुनला परमिशन मिळाल्यावर अर्जुन हळूहळू चैतन्याला म्हणतो, चैतन्य ते फोटो दे मला, ते फोटोज काढ. चैतन्य म्हणतो, काय. अर्जुन म्हणतो, कोणते पण रॅन्डम फोटो दे मला. चैतन्य म्हणतो, अरे काय चाललंय. अर्जुन म्हणतो, दे मला कोणत्याही केसचे वेगळेच फोटो दे. आता रविराज हळूच म्हणतो, सायली काय ग सायली कोणत्या फोटो बद्दल बोलते. अर्जुन सायली पण हळूच म्हणते, मला काहीच माहित नाही काका. रविराज म्हणतात, अगो मलाही काही बोलला नाही. अर्जुन नागराज बघतो तो बर का. आता कसले फोटोज काय फोटो. मोठा सस्पेन्स सगळ्यांच्या समोर. अर्जुन आता चैतन्याकडे एक इन्व्हॉल्वमेंट घेतो बर का. चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे या फोटोच्या नागराजाच्या केसाचे काहीच संबंध नाही. अर्जुन म्हणतो, गप्प बस रे, फोटोज दे मला. अर्जुन एका खाकी इन्व्हॉल्वमेंट मध्ये वेगळेच फोटो दाखवलेले असतात बर का. आता त्या कोर्टासमोर आणि मुद्दाम ते फोटो बघण्याचा नाटक करतो महिपत समोर आणि जजला म्हणतो, युअर ऑनर या केसचा महत्वाचा पुरावा म्हणून मी हे फोटोज कोर्टासमोर सादर करत. महिपतला वाटतं याने साक्षीचे फोटो काढले काय, कारण महिपतला जेलमध्ये अर्जुनने फोटो दाखवले होते साक्षीचे. महिपत गडबडला बर का प्रेक्षकांनो. त्याला वाटतं की आता सुभेदार साक्षीला जिवंत असल्याचे कोर्टासमोर सांगेल आणि साक्षी पुन्हा जेलात जाईल. अर्जुनने हा प्लॅन मुद्दाम आखवलाय महिपतची दिशाभूल करण्यासाठी, जेणेकरून महिपत तोंड उघडेल. महिपत काहीच बोलत नसतो बर का. काही सेकंद अर्जुन त्याच्याकडे बघतो, सगळ्यांकडे बघतो. अर्जुन आता ते खाकी इन्व्हॉल्वमेंट देणार तेवढ्यात मोठ्याने महिपत ओरडतो, अपघात मीच केला, घडून आणलाय. साहेब सगळेच महिपतकडे बघायला लागतात. अर्जुन आता त्यांची पावलं थांबवतो आणि मोठ्याने महिपतला म्हणतो, तो अपघात तुम्हीच घडून आणला ना महिपत शिकरे, आणि हे तुम्ही कोर्टाला आधी पण सांगितलं, यात काही नवीन नाही. महिपत शिकरे, पण तुम्हाला हे जाणून घ्यायचं की तो अपघात तू कोणाच्या सांगण्यावरून घडून आणला होता. पण अजूनही महिपत काही सेकंद बोलतच नाही. पुन्हा त्याला अर्जुनच्या डीलची आठवण येते. तू जर कोर्टात खरं सांगितलं तर तुझी मुलगी जेलात जाणार नाही. महिपतला कोर्टासमोर खरं कबूल कर, तुला नागराजाने सुपारी दिली होती. अर्जुन आता काही सेकंद वाट बघतो आणि पुन्हा म्हणतो महिपतला, ठीक आहे महिपत शिकले, तुला काही बोलायचं नाहीच ना तर मग मला आता ना फोटोज कोर्टासमोर आणावेच लागेल. अर्जुन आता ते खोटे फोटो आहेत ना बर का तो लगेच सगळ्यांच्या समोर आणतो. महिपतला घाबरण्यासाठी त्याने एक सॉलिड उपयोग केलेला असतो. अजूनही महिपत काही बोलायला तयार नसतो. पुन्हा इथे अर्जुनच्या डीलची आठवण करून देतो.